हॅलो 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 चेक हॅलो
हॅलो हॅलो चिक हॅलो हॅलो चिक हॅलो हॅलो चिक बरं झोपलं नाही ना देवा झोपलं नाही ना नाही ना सुरुवात करू तत्पूर्वी सांगतो सुरुवात करायच्या अगोदर सांगतो आज मी इथे नवरा बनून आलेला आहे समस्त कोकणवासियांच्या समोर मी नवरा बनून आलेला आहे तर यजमानाने नवरीला घेऊन पाटावर यायचंय माझ्याकडून त्या नवरीच्या डोक्यावर पदर चढवलेले मी विनंती करतो आजचे यजमानी यांनी नवरीला घेऊन यायचंय आता नवरी येते का बघूया ना म्हणाले भेटा बघून ये नवरा त्यांचे म्हणाले की आजच्या 3 तासासाठी मी नवरी आहे मग मी मान्य करतो नवरा आहे तर त्या नवरीला माझ्याकडून आज पदर चढवण्यात येत आहे राजेसमूहानी पाटावर यायचंय लग्न मंडप येणार लग्नाचं गाणं लाव बघूया राजशोभा मंडपा सचित होता तुला बोल येतो काय ओ निकमानू नाही येत बरं बरं बघा त्यांना हा नवरा पसंत नाही मी तुझा घटस्फोट ठेवून टाकतो आपण हॅलो 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 परत हॅलो हॅलो तत्पूर्वी समस्त कोकणवासियांना मैत्री दिनाच्या खूप 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 शुभेच्छा देतो आहे की नाही आपण कोकणवासी आहोत म्हणून ही कला टिकली आहे एकदा तुमच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा की तुमच्यामुळे आज हाऊसफुल गर्दीचा कार्यक्रम होत आहे चला गणपती बाप्पा कृपया MH05E4061 ही जर गाडी कोणाची असेल तर कृपया तिला बाजूला करायचं आहे ऍक्टिवा गाडी आहे झाले पुरी वर्ष बहुत वर्षाने एकदा हर्ष कोळनात होतो स्पर्श गावा संतानाचा पराम
स्वामी मूलगादी बाबू रंगाले घराणे, शीघ्र कवी वासुवाणी यांचे, शंकर तुकाराम यांचे, शिवराम बंधारे, महाराष्ट्र गौरवभूषण लोकशाहीर मधुकर बाबा बंधारे यांचे शाहीर तुषार बंधारे, जगन्नाथ रताल यांचा मी पटशिष्य शाहीर सचिन कुमार ढाकोनी, निर्मिश शाखा श्री नटेश्वर संत कलापथक मुंबई आज आपलं हमखास मनोरंजन करण्यास आम्ही शब्द देतो. आजचे आयोजक खरोखरच असे आयोजक असतील तसे असेच कार्यक्रम हाऊसफुल होणार आहेत. आजचे आयोजक दत्तगुरु मित्र मंडळ तिवरे कुंभारवाडी, श्री लक्ष्मण जाधव, वन मॅन आर्मी आहे हा माणूस. बंधू म्हणतो मी त्यांना, लक्ष्मण जाधव या सर्वांना शाहीर मानाचा मुजरा करतो. आजचे माझे संगीतकार ढोलकीपट्टू साहिल केळकर, बँजो गुरुनाथ धामनसकर, कीबोर्ड रितेश चव्हाण, पॅड वेदांत पवार आणि माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत आकाश दादा, साऊंड मास्टर आकाश दादा. तसेच आजचे प्रतिस्पर्धी शाहीर राजेशजी निकम, विजयजी निकम यांना धन निरंकार आणि शाहीर मानाचा मुजरा करतो. आजच्या उपस्थितीत माझे वक्ता तुषारजी बंधारे आणि ही माझी शिष्य मंडळी, कोकणातले सर्व, कोकणाला मोठे करणारे सर्व युट्यूबर, तसेच गणूल माझा दिसतोच आहे सायराज कुठे आहे, सायराज केंद्र सुद्धा आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. तसेच एक विशेष नाव घेतलं जात आहे की हौशी नमन मंडळ गोदावरी, हौशी नमन मंडळ गोदावरी याच्यातील मावशीचा कलाकार कुठे आहे, सतीश दादा, यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो. तसेच माझा शिष्य आज आपल्या कोकण रेल्वे मध्ये टीसी या पदावर काम करत आहे. माझा शिष्य प्रदीप, याला मी सुद्धा शाहीर मानाचा मुजरा. लोकप्रिय गायक प्रवीण दादा पाटील, शाहीर मानाचा मुजरा तुम्हाला. तसेच दीपराज सावंत सुद्धा या गर्दीत आहेत. परत गोवांचे संगीतकार टीम विशाल दादा सुतार यांना सुद्धा शाहिरीचा मानाचा मुजरा. आणि तुम्हाला एका जागेवर फिरवून ठेवण्याचे काम करणारा आमचा भारूडचा काना कुठे आहे, शिंदे सुतेकर यांना शाहिरी मानाचा मुजरा. तसेच ग्रंथ उपासक अविनाश कडू आणि लोकप्रिय शाहीर संदीपजी मोरे यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो. आणि मी माझ्या स्तवनाला सुरुवात करतो. जय हिंद, जय जय महाराष्ट्र.
आम्ही शिवाचे भक्त मग फाटते त्या दुश्मनांची आमच्या नावाने फक्त आम्हीच झुकवले अरे आम्ही झुकवले त्या दिल्लीचे तख्त आम्हीच झुकवले त्या दिल्लीचे तख्त महामराठी माणूस कुणाला घाबरत नाही हे मराठी रक्त थोडक्यात येतोय स्तवनाला सुरुवात करतोय वा मी माझ्याच पेनाच्या शाईने लिहिलेलं आहे स्तवन ज्या दिवशी तुमच्या पेनात शाई टाका निळी काली सफेद कुठली टाका ज्या दिवशी तुमच्या शाईने तुम्ही तुमच्या चोपडीत जेव्हा लिहाल ना त्या बारीत माझ्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला बोवा जाहीर करतोय चोपडी आहे शाई आहे पेन आहे पण ते लिहायला खोपडी नाही बुवा तुमच्याकडे त्या लिहायला खोपडी नाही बुवा तुमच्याकडे म्हणून काय म्हणतो स्तवनाला सुरुवात करतो असं द्या आज माझ्या तुमच्या प्रेमामुळे या घराण्यामुळे श्री गुरूंच्या कृपेने काही व तुमची सेवा घडू दे अखंड तुमची सेवा घडू दे अखंड त्यात नसावा कधीच दुरावा मानवंदन करतो रसिका ही मानवंदन करतो रसिका मधुरा मानाचा पहिलाच घ्यावा मानवंदन करतो रसिका मधुरा मानाचा पहिलाच घ्यावा
शाहीर तेजस पवार 200 रुपये, तेजस पवार गोताळ विरुद्ध शाहीर किशोर सनस 10 ऑगस्टला याच हॉलमध्ये कार्यक्रम होणार आहे. तसेच सिद्धेश उतेकर जे सूत्रसंचालन करून आपणाला सर्वांना खुर्चीवर खेळवून ठेवला असा आमचा सिद्धेश यांच्याकडे 200 रुपये. तसेच मी कोकणी कलाचंद युट्यूबर चॅनलचे एकनाथ गुर्डे साईदादा केळकर यांच्यासाठी खास 100 रुपये. एकच ध्यान साईचे फॅन आहेत. तसेच प्रदीप गोलबरे मित्राकडून 200 रुपये. रोहन पवार गाव ढाकोली बौद्धवाडी यांच्याकडे 200 रुपये. सुदेश मगे यांच्याकडे 200 रुपये. सर्वांचे आभारी आहोत. वेळ खूप झालेला आहे. बुवाने 1.5 तास पाळी केली. बुवा सांगून दिलं की या वर्षातला 5वा कार्यक्रम म्हणजे 5 वेळ बुवा मुंबईला कार्यक्रम तरी पण 1.5 तास नाही माहीत आता सोडला नाही बुवानी. असो मी माझ्या पद्धतीने जातोय. बघा काय म्हणायचंय. बुवाने सुंदर विषय गंगायला आहे. गणपती बाप्पाचं 25 दिवसानंतर गणपती बाप्पा आपल्या घरात येणार आहे की नाही. अरे झोपली की काय. हा रिमझिम पावसानं त्या पावसाच्या थोडक्यात बघा मला काय म्हणायचं बघा. कारण कुणाची उदारी ठेवलं. कारण माझाच पेन माझीच शाही माझीच वही. बुवांकडं वही दुसऱ्याची पेन दुसऱ्याचा शाही दुसऱ्याचा. फक्त गायकीसाठी एकदा टाळ्या वाजवतो. बरोबर
खरंच म्हणजे चांगल्याला चांगलंच बोलायला पाहिजे काय की नाही की बुवा नुसत्या शक्ती तुझ्या कलगी तुरा पुढचे मर्यादित शाहीर नाही की त्यांना म्हणजे पर्सनल सुद्धा बुवा तुम्ही पुढच्या लेवलचे म्हणजे तुम्ही टीव्हीवर दिसायला पाहिजे एखाद्या चित्रपटामध्ये गाणं गायला पाहिजे इथपर्यंत बुवा तुमची मजल मारू शकता अजून प्रयत्न करा खरोखरच राजेदादांचा आवाजाचा मी मोठा फॅन आहे परत एकदा शाहीर मानाचा मुद्रा करतो थोडक्यात बघा का म्हणतो दारी दारी फुलली जास्वंद माझ्या कानाचे शाहीर देवच काय समजे दारी फुलली जास्वंद अवधारीचा पेन नाही बुवा आणि शाही सुद्धा नाही आज पेन आणि शाही याच्यावरची बारी होणार आहे हा दारी फुलली जास्वंद तिला आलाय बहर तिला आलाय बहर मग कोकणात सणाचा कहर तिला आलाय बहर घरात येणार लंबोदर आता आपला गंगावया बघा भुवांचा उदय फिट केलेला आहे बा ही माझी स्वतंत्रता काय जमली तर द्या बुवा हा अरे डोई त्याचा जरा माळून छान जाई तुया बोलीचा वा बाई चंचन वाज पैंजन चालू रस्ता बाजाराचा हा काय म्हणतो बघा स्वराधिशाला सुरात या स्वराधिशाला स्वराधीश स्वरांचा तुझा जाता गणपती बाप्पाला म्हणाला जातं म्हणून काय म्हणतोय बघा हा स्वराधिशाला सप्तसुरात रंगनिया
बोलून गेले की बारीची सुरुवात कवळ्यांपासून माझ्या येते. अगोदर त्याने कीर्तन करून गेलेलं आहे बुवा. गणातून विषय विचारतो बुवा काय बघा. ही शिव पार्वतीचा बाळ गण नर्तन करत असताना त्याचे घुंगरू मात्र गणात घुंगरू हरवले गौरीला गावले गणात घुंगरू हरवले गौरीला गावले. तर तो गणपती बाप्पा नाचत असताना त्या घुंगरातून एक पुत्र जन्माला येतो. त्या घुंगरातून एक पुत्र जन्माला येतो. त्या पुत्राचं तुम्ही मला नाव सांगायचंय. आजचा पेपर बदल कधी नाही. हे असताना घुंगरू हरवले शिव पार्वतीच्या गणात शिव पार्वतीच्या गणात शिव पार्वतीच्या गणात आता जन्माला एक पुत्र नाव सांगावं त्यात नाव सांगावं त्यात नाव सांगावं त्यात कोण आता पिता सांगावे आता कोण आता पिता सांगावे आता जाऊन नरकाला चढाया. आणि रोहित उदेकर या बंधूंकडून 251 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद. गट झालेला आहे आता गवळण. बुवांच्या म्हणण्याप्रमाणे बुवांची वारी गवळणीपासून माझ्याला येते. आमची बुवा सायंच्या ढोलकी वाद्यापासून ही माझ्या रक्तात चढत जाते. आता काय म्हणायचं आहे बघा. बरे ह्यांना लिहिता येत नाही त्यांना काही ओळखतच नाही. यांच्या कवींची मला कीव येते कीव. नाही तर मला काय म्हणायचं आपण मराठी माणूस हो की नाही. बिंदास बोलायचा तो आण म्हणून तो आण कशाला तो आण तो आण. तुमच्यात हिम्मत ठेवा बोलायचं असेल तर ते तो शब्द. आता विषय दुसरा. बुवा म्हणाले की तो आण फोडीत काना तुझा. जर राधा हे शब्द टिंब टिंब शब्द कान्हाला तुम्ही कोणत्याही ग्रंथात चाळून पारखून मला आज घेऊन या तर बुवा ह्या कवितेला मी तुमच्या दाद देईन. नाहीतर तुमची ही गवळण साफ चुकीची आहे. पण यांची उसनी काय खायला मी यांचा कर्ज बाजारे नाही. लगेच परतफेड करतोय बघा. अरे अरे चोरा अरे अरे चोरा तू हराम खोरा काय वाटते तुला मजा. चार
चौकात देईन सदा तो आंड फोडीन काना तुझा. बरं या गवळणी कृष्णाच्या घोड्या या सांगून घ्यायच्या, पण प्रत्येक वेळी ज्या वेळी या गवळणी आल्या तर त्या कृष्णाने यांना स्वतःच्या पाया पडायला लावले. बुवा हा तुमच्या गवळणीचा तुम्ही बोलाल त्याप्रमाणेच मी माझी गवळण तुमच्या गवळणीचा भाग देतोय. बघा माझी गवळण मी नंतर सांगतो. बघा अरे गवळणी साल्या 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 ऐकू दे, शब्द ऐकू दे. काही पत्र्याचा आवाज घुमतोय ना, बुवाच्या कानात शिरत नसतं. ऐकू द्या. अरे गवळणी साल्या 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 सहा आल्या. गवळणी सहा आल्या बोलतोय बुवा. अरे गवळणी साल्या साल्या साल्या. मग ह्या दूध वाल्या 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 या गवळणी साल्या 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 या दूध वाल्या आल्या आल्या हो भांडीत. भांड्याला आल्या माझ्याजवळ आल्या आल्या हो भांडीत. आल्या आल्या हो भांडीत. तोंड 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 घातला ग हांडीत. इसको कहते सखी स्वतःच बुवा इथं प्रेम दिशाही माझी आहे. हा सगळी गाणी माझीच असतात. असा कुणाच्या खुपड्या वापरत नाही मी. हा गवळणी साल्या मग ह्या दूध वाल्या आल्या आल्या हो भांडीत. आल्या आल्या हो भांडीत तोंड घातलाय गांडीत. यांचा मी कर्जबाजारी नाही, त्यांची मी परतफेड केलेली आहे. हा जेव्हा भेट बांधून येतील भेट बांधून येतील नवरा मी नवरा बांधून आलोय. पण बुवा तुमची आज नवरी बनायची पात्रताच नाही मी बोलतोय. कारण मी सन्मानाने तुम्हाला या रंगमंचावर या पाटावर नवरी करण्यासाठी बोलवलं होतं. पण बुवा हे तुम्ही आलात नाही. असं गवळण करत बघा झगमगाट गवळणी सोहळा पद्धतीचे अरमुला पडलोनी एक हाय कानी जिच्या दुधात पाणी आहे. एक अति हुशार बोलकी पण ती आज मोनी आहे. मग एक भुंडी पाताल धुंडी पहिला पदर घेऊन तेव्हा नवरी बनायचं वाटली. हा अरे एक आहे भुंडी ही पाताळ धुंडी तिची घागरा उतानी अशी अशी शिरोशारी बुवा करायची. ती स्वतः जेव्हा येईल ना तेव्हा जमेल बुवा. बा काय म्हणतो अरे उठर हनुमान. अरे उठर हनुमान तुला लगीन घरना नेवता तुला देऊस. ही चाल ओरिजिनल आहे, पण मी चाल कशी बनवतो हिला बघा. ही सुद्धा कला आहे. जर जमलं करत यायचं बघा. गवळण एकदम हा शक्तिदुरांचा सामना सोज्वल पद्धतीने सुद्धा करता येतो. तोंडा त्या गाडी हंडी हे शब्द बुवा त्यासाठी कच्च्या गुरुचे तेले नाही बनायचं, पक्क्या गुरुचा तेला बनवून येतं. कारण हा शक्तिदुरा वाढ वाढवलेला चालवलेली परंपरा आहे. तिला डाग लागणार नाही ह्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करेन. काय म्हणतोय बघा विषय आहे का बुवा. अरे सीता की झाली ओ बुवा
अहो जशी जानकी झाली त्या प्रभू रामाची मग तशी का नाही राधा घनश्यामाची जशी प्रभू रामाला जानकी मिळाली तशी राधा का नाही घनश्यामाची राधा कृष्ण नाव घेतलं जातं प्रेमी म्हणून घेतलं जातं राधेचं नाव सुद्धा पहिल्या कृष्णाच्या मुलं लावलं जातं पण माझा विषय एवढा आहे वा अरुंधती जानकी झाली प्रभू रामाची तशी का नाही राधा घनश्यामाची माझा एक नातं या गोकुळात माझा एक साथ या गोकुळात तरी नाही का जुळली कहाणी त्यांच्या समाजसेवक वसंत मोरे पंधरागाव यांच्याकडून शाहीर सचिनच्या पहाडी आवाजासाठी खास 500 रुपये गुगल पे केले आहे. धन्यवाद बंधूंना. तसेच सदानंद गावण तुषार पंधरे यांचे शिष्य यांच्याकडून 500 रुपयाचे पारित. धन्यवाद दादांना. शाहीर मनाचा मुजरा करतो. गवळण झालेले आता काय कळगी दुऱ्याचा मेन भाग आहे की नाही. अनेक वर्ष बुवांचा विषय चालू आहे. जवळजवळ 8-9 वर्ष झाले असतील माझ्या अंदाजाप्रमाणे. तर प्रत्येक वेळी आम्ही वेगवेगळे उत्तर दिलेले आहेत बुवांना. पण आज सुद्धा बुवा मी एकावर एक फ्री असे 2 उत्तर तुम्हाला देतोय. पटलं तर मला वाटतं बुवा मोठ्या मनाने मान्य करतील. बुवांचा विषय असा आहे की कोणत्या सद्गुरूने
साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्यावरून सूर्यनारायणाशी लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय? खाली टीप दिली आहे. नारद मुनी सोडून उत्तर सांगावे, ग्रंथ आधारे असावा. तर बुवा त्या सद्गुरूचं नाव आहे मनु. बुवा त्या सद्गुरूचं नाव आहे मनु. त्यांनी साडी चोळी बांगड्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केलं होतं, तर त्यांचं नाव आहे मनु. हे पहिलं उत्तर. आणि दुसरं उत्तर बुवा, ते सद्गुरू आहेत गोपाल बुवा बालखेडकर. गोपाल बुवा बालखेडकर. जर उत्तर बरोबर असेल, तुमच्या उत्तराला जुळत असेल तर मोठ्या मनाने मान्य करा बुवा. आता आमचा हा विषय, माझा विषय बुवांना दिलेला आहे. गेली 4 वर्ष हा विषय आहे. आजपर्यंत कोणीही शाहिराने तिथपर्यंत जायचा प्रयत्न म्हणजे केलेच नाहीत कुणा अजूनपर्यंत. तर मला वाटतं आज बुवा ते देण्याचा प्रयत्न करतील, कारण खूप अभ्यासक आहेत बुवांचे वस्ताद. तर माझा विषय असा आहे की रंगभूमीवर नाच गाणं करण्यासाठी पायात चाळ बांधून नृत्य करत असताना पायातल्या चाळामध्ये कोणाचा अधिवास असतो, त्याला शाप कुणाचा आणि वरदान कुणाचं. खाली टीप सुद्धा दिली आहे की जन्मोत्तर जाती पोथी, जन्मोत्तर जातक पोथी या ग्रंथात माझं उत्तर आहे. पण आम्ही ग्रंथाची बाजू सोडवली बुवा. तुम्ही उत्तर द्या. ते उत्तर जर माझ्या उत्तराला मिळत जुळतं असेल, मिळतं जुळतं, तर मी मोठ्या मनाने तुमचा सत्कार करेन. चला बुवा. युट्यूबर स्टार प्रथमेश शिरकर याचं 5 तारखेला हे गाणं आधार तू हे नवीन गाणं प्रसारित होत आहे. मला बरोबर सांगायला अभिमान वाटतो की माझ्या पंचक्रोशीतील आज हा युट्यूबर स्टार रील स्टार पुण्यात जरी असला तरी अखंड महाराष्ट्रात 50 लाखाहून त्याचे सबस्क्रायबर आहेत. त्यांना शाहीर मानाचा मुद्रा करतो. आणि बुवांना चिमटा बरेच काही विषय बोलून गेले. बुवा त्याच्यावर बोलतील. गणात विषय होता, गवळण एक विषय होता. पण हे 4थं गाणं काय घेतलं बघा. जरा बसा बघा. काम झालं. आपण सर्व कुठल्या कोकणात आहे की नाही, हे गाणं आजच व्हायरल झालं पाहिजे. प्रशांत, आपण सर्व कोकणमध्ये आहात की नाही? अरे झोपलो की काय? तर बघा, तुम्ही सर्व कोकणवासी आहात म्हणून ही कला आहे. मी शाहीर आहे की नाही? कारण ही कला बघायला कोण उत्तर प्रदेशचा भैया येत नाही की नाही? सर्व मराठी माणसाचं कोकण आणि विशेषतः कोकणातलीच असतो. तर मी कोकणकर म्हणून मला काय म्हणायचं आहे बघा. कारण ही कोकणची माणसं साधी भोळी आहे की नाही? म्हणून या कोकणकरावर जर कोणी बोलत असेल तरी मग कोकणकर आणि मी शाहीर म्हणून माझं मी मत मांडतोय की कोकणकर कसा आहे म्हणून. जरा लक्ष देऊ आहे का? कोण बोले त्याला फणस रे. कोकणकर म्हटलं की काय, त्याला पहिली उपमा दिली जाते खंताची आहे की नाही? खंताच्या कार्याप्रमाणे कोकणकर गोड असतो, मधुर असतो, पण वरून काटे असतात. ते काटे काढायचा कोणी प्रयत्न करू नये. काटे काढा तर ते टोचणारच काटे तुम्हाला. म्हणून काय म्हणतोय बघा,
कोण बोले त्याला फणस रे आता मृतवर काटर कोण बोल त्याला फणस रे आता मृतवर काटर महे सांगतोय चढवून महे सांगतोय चढवून सूर कोकणकर काय असतो की तुमच्या बारशापासून तुम्हाला संगमावर न्यायलापर्यंत कोकण करत लागतो आहे की नाही हा अभिमान आहे मला कोकणकर असल्याचा म्हणून म्हणतोय कोकणकर म्हणून तुम्ही जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजे आहे अभिमान त्याचा म्हणून मिळवतो स्वतःला आहे अभिमान त्याचा म्हणून मिळवतो स्वतःला
धन्यवाद धन्यवाद. प्रथम फेरी माझी इथे समाप्त होण्याच्या पूर्वी पारंपरिक कोकणी चाकरी नृत्य आगवे घोंगडेवाडी यांचा कार्यक्रम येणाऱ्या 10 तारखेला इथे रंगणार आहे. त्यांच्याकडून 200 रुपये. तसेच विजय पवार दिवा आमचे गावातले बंधू आहेत, एक समाजसेवक म्हणून ओळखले जातात, त्यांच्याकडून 251 रुपये. सर्वांना शाहीर मानाचा मुद्रा करतो आणि आमचे प्रतिस्पर्धी शाहीर आज बिनलग्नाच्या बायकोला पुढच्या वारीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.